मित्रांनो, केमिकल 2024 पॅटर्नचा जो M3चा पेपर आहे त्याच्यात फक्त 2 ते 3 दिवसात आपण 45 मार्क घेऊन कसं शुअर शॉट पास होऊ शकतो, या व्हिडिओमध्ये आपण तेच क्लिअर करणार आहे. 45 ते 50 मार्क मी तुम्हाला हार्डली 2 ते 3 दिवसात काढून देणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या, पूर्ण पुस्तक एवढं मोठं आहे, त्यातनं मी एवढंच सांगतोय. म्हणजे प्रत्येक युनिटमध्ये तुम्हाला साधारणतः 10-12 टाईप आहे. सो 5 युनिटमध्ये साधारणतः 50 ते 60 टाईप आहे M3 मध्ये. त्याच्यातले फक्त त्या 50 ते 60 टाईप धरा, ॲव्हरेज 50 धरा. 50 पैकी फक्त तुम्हाला 15 एक टाईप देतोय मी, तेवढेच करा. म्हणजे एवढं मोठं पुस्तक एवढं होऊन जातं. 6 महिन्याचा स्टडी 2 दिवसावर येतो. पण जे टाईप सांगितले फिक्स करा. शुअर शॉट तुमचा M3 स्कोरिंगच होणार, तुम्ही फेल होऊच शकणार नाही. जे सगळ्यात सोपं आहे, कोणीही करू शकतं, तेच मी दिलंय. ओके, सो समजून घ्या. आता पॅटर्न मध्ये आता कसं आहे, आपला पहिला प्रश्न 10 मार्काचा एमसीक्यूचा असेल. प्रत्येक प्रश्न 2 मार्क किंवा 2-2 मार्काचे क्वेश्चन असतील, काही पण असू शकतं. ओके, सो एमसीक्यूला हा पूर्ण अभ्यास केल्यावर एमसीक्यूला ऍटलीस्ट आपल्याला 5च मार्क तर पडू शकतात. 5 ते 6 मार्क प्रत्येकाला पडतात, बरोबर. सो आपण धरूया 10 पैकी फक्त आपल्याला 6 मार्क एमसीक्यूला पडले. वर्गात कोणी सांगून देतं वगैरे वगैरे गोष्टी चालतात, किंवा एमसीक्यू कसे सॉल्व्ह करायचे ऑलरेडी मी ट्रिक दिलाय, त्या जरी फॉलो केल्या, 6 ट्रिक मी दिलाय, 6 मार्क तर ऍटलीस्ट पडणार आहे. 10 पैकी 10च पडतात, पण मी 6 धरले. आता युनिट 1 बघा, युनिट 1 एवढा मोठा आहे, 12 मेथड आहे. त्याच्यापैकी फक्त 2च सांगितलं, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन करा आणि व्हेरिएशन पॅरामीटर करा. फिक्स तुम्हाला याचा 1 मार्क आणि याचे 4, 5 मार्क इथे फिक्स झाले. किती झाले? 6 आणि 5 11. बाकी सगळं सोडून द्या, डायरेक्ट सोडून द्या. झटका बसेल एखाद्याला, सर डायरेक्ट कसं सोडून द्या. टार्गेट काय आहे? 2 ते 3 दिवसात 45 ते 50 मार्क. जे सगळ्यात सोपं आहे ते असंच करायचं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 म्हणजे आपला युनिट नंबर 2. त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी 2 चॅप्टर येतात, बरोबर. हा सेकंड आहे आपला प्रोबॅबिलिटी. बघा, स्टॅटिस्टिक प्रोबॅबिलिटी मध्ये आपल्याला पूर्ण 12 पैकी 12 मार्क सिक्युअर करायचे. सो स्टॅट्स मध्ये कोरिलेशन, रिग्रेशन, मोमेंट्स आणि इक्वेशन हे सगळे मेथड करायचे आहे. आणि प्रोबॅबिलिटी मध्ये बायनॉमियल आणि पॉइझन्स या 2 मेथड करायचे आहे. इथे पूर्ण 12 पैकी 12 मार्क सिक्युअर होतात. सगळ्यात सोपा चॅप्टर आहे. सो 6 आणि 5 11, 11 आणि 12, 12 2 24, 23 मार्क झाले. आता येऊया युनिट 4. युनिट 4 मध्ये बघा, जवळजवळ 8 ते 10 मेथड आहे. त्याच्यापैकी 4च दिलाय, बायसेक्शन, रेग्युलर फॉल्सी, गॉस सिडल, जॉकोबी. 2 क्वेश्चन तुमच्या अटेम्प्ट होतील. सो किती झाले इथे? 8 मार्क सिक्युअर झाले. कारण हे दोघांपैकी एक मेथड येईल, या दोघांपैकी एक येईल एका क्वेश्चन मध्ये. झाले 8 मार्क, बरोबर. सो 23 आणि 8 31. आता बघा, क्वेश्चन नंबर जो आपला 6 आहे, म्हणजे आपला लॅपलास ट्रान्सफॉर्म, याला मी नंतर सांगतो. लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये एकच टाईप दिला, पार्शियल फ्रॅक्शन. बाकी सगळं सोडून द्या. तरी 4 मार्क आपले फिक्स झाले. सो किती झाले? 31 आणि 4 35 मार्क झाले. आणि इथे आपल्याला पूर्ण 12 मार्क मारायचे बघ. 12, 35 आणि 12 किती झाले आपले? 47. म्हणजे 45 ते 50 मार्कांपर्यंत आपला ऍक्युरेट पेपर कव्हर होतो. आता याच्यामध्ये फक्त पार्शियल फ्रॅक्शन करायचं. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये जेवढे प्रश्न आहेत, ओके, ते सगळे करून टाका. आणि इकडे बघा, याच्यामध्ये पण जवळजवळ 10 टाईप आहे. त्यातले हे 5 आपल्याला करायचे. न्यूटन्स फॉरवर्ड बॅकवर्ड, लॅग्राजेन्स, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 युनिट 4, क्वेश्चन नंबर 5. आता राहिला युनिट नंबर 4 आणि 5. ओके, बघा, आधी युनिट नंबर 5 सांगतो, मग 4 सांगतो. युनिट नंबर 5 म्हणजे क्वेश्चन नंबर 6, तो आहे आपला लॅपलास ट्रान्सफॉर्म. त्याच्यात भरपूर सारे मेथड्स आहे, 10-12 टाईप आहे. त्यातली फक्त एकच करायची, पार्शियल फ्रॅक्शन. बाकी सगळं सोडून द्या. कन्फ्युजन होतं, इनव्हर्स लॅपलास, लॅपलास खूप कुठाने. फक्त एकच करा, सगळ्यात सोपी, पार्शियल फ्रॅक्शन. ओके, पार्शियल फ्रॅक्शन मध्ये 2-3 केस येतात. पहिले सिंपल फॅक्टर आले, त्याच्यानंतर सेकंड येतात स्क्वेअर वाले, ब्रॅकेटला स्क्वेअर आले ते, आणि तिसरा येतात इम्प्रॉपर फॅक्टर, जिथे इमॅजिनरी फॅक्टर येतात. तिन्ही केसेसचे प्रॉब्लेम करा. पार्शियल फ्रॅक्शन मध्ये 4 मार्क सिक्युअर झाले. ओके, आता येऊया युनिट नंबर आपला 4 म्हणजे क्वेश्चन नंबर 5. याच्यात पण जवळजवळ तुमच्या 10 मेथड, 10 पैकी 5च करायचे. न्यूटन्स मध्ये फॉरवर्ड बॅकवर्ड दोघं, लॅग्रांज इंटरपोलेशन, ट्रॅपेझॉइडल मेथड, सिम्पसन्स 1/3 आणि 3/8 मेथड. ओके, बघा, या दोघांपैकी एक मेथड येते, या तिघांपैकी एक मेथड येते, आणि फिक्स येते रंगाकुत्ता मेथड. ओके, सो किती झाले आपले? 12 मार्क सिक्युअर झाले. इथे ऑप्शनला जर करायचं असेल, नाही केलं तरी चालेल, पण ऑप्शनला करायचं असेल तर मग प्रेडिक्टर करेक्टर करू शकता, वेळ असेल तर. प्रेडिक्टर करेक्टर मेथड. ओके, वेळ असेल तर. नाही केली तरी एवढंच केलं, 4 आणि 4 8 आणि 4 12, 12 मार्क सिक्युअर होता. म्हणजे बघा, आता 6 आणि 5 11, 11 आणि 12 झाले आपले 23, 23 आणि 8
31 31 आणि 4 35 35 आणि 12 47 करेक्ट. इथे 2-3 मार्क समजा वाढले. ओके, एखाद्या ठिकाणी अजून एखाद्या वेळी एकत्र येऊन गेले, एखाद 2 मार्क वाढले तर 45 ते 50 मार्काचा सिक्युअर पेपर कव्हर होतो. बघा किती मेथड आहेत फक्त 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे एकच आहे 16 17 मेथड दिल्या 17 मेथड. जवळजवळ 50 पैकी फक्त 17 मेथड दिल्या, तेवढ्या करा. 2 ते 3 दिवसात आपलं M3 45 ते 50 मार्क होतात. कुणालाही सोडवता येईल एवढंच दिलंय. इकडे खूप टफ आहे. त्या दोन्ही युनिटमध्ये फक्त एक एक 2-2 मेथड दिले, बाकी सगळं कट करून दिलंय. ओके, सो हेच करा. 100% गॅरंटेड तुमचा केमिकलचा 24 पॅटर्नचा M3 आज स्कोरिंग होणार. बाकी ज्याला आउट ऑफ मार्क पाडायचे त्याच्यासाठी मी डिटेलमध्ये ऑलरेडी व्हिडिओ दिले आहेत आणि सगळे टॉपिक डिटेलमध्ये करायचे आहे. येस, पण ज्याला फक्त 2 ते 3 पास व्हायचंय त्यांनी एवढं करायचं. आउट ऑफ वाल्यांनी हे तर आधी करायचंय, बाकीचं एक्स्ट्रा मग करायचंय. आणि M3 चे सगळे IMP क्वेश्चन मी फ्री मध्ये आपल्या पर्पल ॲट ॲपवर अवेलेबल करून दिले. ॲप डाउनलोड करा, त्याच्यातनं IMP क्वेश्चन करा. आणि M3 तुम्हाला जर 2 दिवसात पास व्हायचं आहे तर माझे व्हिडिओ लेक्चर मराठीत मी M3 शिकवलाय. ज्याला -3 +2 येत नाही, कॅल्सी येत नाही, काहीच येत नाही, M3 पुस्तक बघून भीती वाटत त्यालाही समजेल. इतक्या सोप्या भाषेत मी M3 चा रेकॉर्डेड कोर्स बनवलाय, त्याच्यावर M3 शिकवलाय. डेमो लेक्चर बघा, 100% गॅरंटी. डेमो लेक्चर बघितले की तुम्ही माझे फॅन होणार. तुम्हाला मला सोडताच नाही येणार, कारण तुम्हाला माहिती सरांनी एवढं सोपं करून दिलंय का M3 म्हणजे 8वीचं गणित वाटायला लागले. सो डेमो लेक्चर बघा, माझे कोर्स आहे, कोर्सवरनं हे टॉपिक करा. गॅरंटेड तुम्हाला काहीच येत नाही तरी M3 स्कोरिंग येईल. ओके, सो बेस्ट ऑफ लक.